नमस्कार मंडळी, आजच्या ठळक बातम्यांमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, राज्यामध्ये 10 धडाकेबाज निर्णय। हे सर्व निर्णय 3 एप्रिलपासून लागू। बुधवार 3 एप्रिल 2024 काही मिनिटांपूर्वीच्या बातम्या। मित्रांनो, बातम्यांना सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनल सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण बातम्या, महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। आताच्या घडीची सर्वात आणि महत्त्वाची बातमी, देशात ऑनलाईन फसवणुकीच्या वाढत्या प्रकरणाला आळा घालण्यासाठी आता सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे। टेलिकॉम विभागाने एअरटेल, जिओसह सर्व टेलिकॉम कंपन्यांच्या USSD कोड अंतर्भाव असलेल्या कॉल फॉरवर्डिंग सुविधा बंद करण्याचा आदेश दिलेला आहे। आणि आजच्या दिवसभरातील सर्वात आणि महत्त्वाची बातमी, EVM आणि VVPAT मधील सर्व मते मोजली जावीत। सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस। आणि भारतातील नागरिकांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी, शक्तिशाली देशाच्या यादी जाहीर झालेल्या आहेत। अमेरिका पहिल्या क्रमांकावर असून भारत हा 12व्या नंबरवरती आहे। आणि निवडणुकीसंदर्भात सर्वात मोठी अपडेट, नागपूर जिल्ह्यातील 12 मतदान केंद्राचे नेतृत्व असणार महिलांच्या हाती। मतदान केंद्राचे सर्व संचालन करणार स्त्री शक्ती। आणि राजकीय क्षेत्रातील सर्वात मोठी बातमी, पंकजा मुंडे खासदार म्हणून दिल्लीत जातील तेव्हा महादेव जानकरही सोबत असतील। देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास। आणि रेशन कार्ड धारकांसाठी सर्वात मोठी बातमी, आनंदाचा शिधा वाटपाला आचारसंहितेचा ब्रेक। जून महिन्याच्या अखेरपर्यंत करावी लागणार प्रतीक्षा। आणि आताच्या घडीची सर्वात आणि महत्त्वाची बातमी, रिझर्व्ह बँकेला 90 वर्ष पूर्ण होत आहेत। या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल 1 एप्रिलला 90 रुपयाच्या नाण्याचे अनावरण केले। या नाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे 40 ग्रॅम शुद्ध चांदीसोबत बनवलेला असून एक नाणे खरेदी करण्यासाठी अंदाजे 2500 रुपये ते 5500 रुपये मोजावे लागणार। आणि आजच्या दिवसभरातील सर्वात आणि महत्त्वाची बातमी, सरकारकडून GST संकलनाच्या अधिकृत आकडेवारीनुसार मार्च 2024 मध्ये GST संकलन 11.5% वाढून 1.78 लाख कोटी रुपये इतकी झालेली आहे। अर्थमंत्र्याने जारी केलेल्या आकडेवारीनुसार GST संकलनाची वाढ देशांतर्गत व्यवहारामध्ये 17.6% वाढ झाल्यामुळे हे होत आहे। आणि रेल्वेने प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, आता QR कोडने रेल्वे प्रवाशांकडून दंड वसूल केला जाणार। TCना हँड हेल्ड टर्मिनल मशीनची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार। आणि आजच्या दिवसभरातील सर्वात महत्त्वाची बातमी, मराठा सर्वेक्षणाचा भत्ता दूरच, आता निवडणुकीचे काम। NMCचे 2600 कर्मचाऱ्यांनी आंदोलनाची तयारी केली। आणि देशातील सर्वात महत्त्वाची बातमी, पतंजलीला जाहिरातीच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने दिली चेतावणी। बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण होते हजर। निर्देशनाचे पालन न केल्यामुळे रामदेव बाबा आणि बालकृष्ण यांना कठोर शब्दाने उच्च न्यायालयाने सुनावले।